अंबड हादरले. 50 वर्षांपासूनचा गरिबाचा निवारा राजकीय दबावापोटी हिरावणार. पालिकेचा भोंगळ आणि क्रूर कारभार उघड. अंबड विशेष प्रतिनिधी. गरीब की हाय आणि लोकशाहीचा पाय अशीच काहीशी अवस्था सध्या अंबड शहरात पाहायला मिळत आहे. शिवाजी हाऊसिंग सोसायटीमध्ये गेल्या 5 दशकांपासून प्रामाणिकपणे राहणाऱ्या एका वृद्ध सुतार लोहार कुटुंबाला बेघर करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने कंबर कसली आहे. ज्या घराला अनेक वर्षांपासून पालिकेने अधिकृत मानून कर वसूल केला, तेच घर आता अचानक अतिक्रमण कसे झाले, या प्रश्नामागचे उत्तर प्रशासकीय फायलींमध्ये नसून शहरात सुरू असलेल्या राजकीय दबावाच्या दबक्या चर्चेत दडलेले आहे. 5 दशकांचा संसार आणि प्रशासकीय शिक्का. 70 वर्षीय उत्तमराव कोंडीबा भादले हे 1972 पासून या जागेवर वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे रेशन कार्ड आणि मतदार यादीतील नोंदी हे त्यांचे नागरिकत्वाचे आणि वास्तव्याचे भक्कम पुरावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे नगर परिषदेने स्वतःच या घराला नळ कनेक्शन दिले आणि वर्षानुवर्षे घरपट्टी व पाणीपट्टीच्या पावत्या फाडल्या. जर ही जागा अवैध होती तर मग या अगोदर पालिकेची तिजोरी या गरिबाच्या पैशाने का भरली जात होती, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. राजकीय हस्तक्षेपाचा अदृश्य हात. एका बाजूला शहरातील बड्या धिंडांची अतिक्रमणे प्रशासनाला दिसत नाहीत, मात्र एका गरीब कारागिराच्या घरावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला विशेष उत्साह चढला आहे. या प्रकरणामागे काही स्थानिक राजकीय नेत्यांचा आणि हितसंबंधियांचा हात असल्याची जोरदार चर्चा शिवाजी हाऊसिंग सोसायटी परिसरात आहे. केवळ एका खासगी तक्रारीवरून 50 वर्षांचे वास्तव्य नाकारले जात असल्याने हा प्रकार राजकीय सुडाचा आहे की कोणा धनदांडग्यासाठी जागा मोकळी करण्याचा डाव आहे, असा संशय बळावला आहे. मनोरुग्ण मुलगा आणि 70 वर्षीय वृद्धाचा आर्त टाहो. भादले कुटुंबाची व्यथा ऐकली तर पाषाण हृदयी माणसालाही पाझर फुटेल. उत्तमराव भादले यांच्या 10 सदस्यांच्या कुटुंबात एक मुलगा मनोरुग्ण वेडा असून त्याच्यावर गेल्या 10 ते 12 वर्षांपासून उपचार सुरू आहेत. वृद्ध आईवडील, निरागस नातवंडे आणि आजारी मुलाला घेऊन या वयात उत्तमरावांनी कुठे जायचे. आम्ही राबलो, लोहार सुतार काम करून लोकांची सेवा केली आणि आज म्हातारपणी आम्हाला रस्त्यावर फेकले जात आहे, असे बोलताना उत्तमरावांचे डोळे पाणावले होते. कायद्याचा की कागदाचा कीस. नगर परिषदेने नोटीस देताना मूळ मालक उत्तमराव भादले यांना सोडून त्यांच्या मुलाच्या नावे नोटीस बजावली आहे. हा तांत्रिक दोष असूनही प्रशासन पाडकामाची घाई करत आहे. कायद्यानुसार 50 वर्षांच्या सलग वास्तव्याला लॉंग पोझिशन मोठे महत्त्व असते, तरीही प्रशासन केवळ एका अर्जाला कवटाळून बसले आहे. अंबडकरांचा सवाल, न्याय कुठे आहे? प्रशासनाने या प्रकरणातील राजकीय दबाव झुगारून लावून मानवीय दृष्टिकोनातून विचार करावा, अशी मागणी होत आहे. जर या गरीब कुटुंबावर अन्याय झाला तर हे प्रकरण केवळ एका घराचे राहणार नाही, तर ते प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करेल. विशेष सूचना. या प्रकरणातील धक्कादायक खुलासे आणि प्रशासकीय अनास्थेचा पर्दाफाश करणारा सविस्तर वृत्तांत भाग 1 आम्ही लवकरच घेऊन येत आहोत. उद्याच्या भागात भादले कुटुंबाच्या जागेवर कोणाची नजर, कोण आहे तो तक्रारदार आणि त्याच्या पाठीशी उभी असलेली राजकीय शक्ती, पहा सविस्तर वृत्तांत. नमस्कार, लोकात्मा न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी तरंग कांबळे आणि मी सध्या अंबड शहरातील मी एका इथं वस्तीमध्ये आहे. वस्तीमध्ये म्हणण्यापेक्षा अंबडच्या जे मोठी वस्ती म्हणावं लागेल याला, तर मी इथं आहे जे विलास बापू खरात आहेत त्यांच्या घराच्या समोर एक गरीब कुटुंब वास्तव्यास आहे आणि त्यांना भेटलो असता त्यांनी मला असं सांगितलं की गेले आम्ही 50 ते 60 वर्षापासून इथे राहतो. त्यांचा विषय असा आहे की त्यांना सदर जी नोटीस आहे ते नगरपालिकेने नोटीस दिलेली आहे आणि त्यांना सांगितले की तुम्ही अतिक्रमण वगैरे केले, त्या संदर्भात त्यांना नोटीस दिलेली आहे. बघू शकता नोटीस माझ्या हातात आहे आणि ही नोटीस का दिली, कशामुळे दिली, काय कारण आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत भादले म्हणून ते बाबा आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ते आपल्याला सांगणार आहेत काय विषय झालेला आहे. बाबा, लोकात्मा न्यूजमध्ये आपले बाबा, मला सांगा तुमची ही जी जागा आहे, तुम्ही या जागेपासून जी जागा आहे ती कधीपासून राहतात याबद्दल काय? 72 पासून आलेलं आहे. मला माझी बहिणा बडे बहिणा आणलं इथं, गाडी वाल्याने आणून सोड. उत्तम राय म्हणले तू आता. बरं. हा, काय भानगड आली तर आम्ही. बरं. मग आता काय प्रॉब्लेम झाला, तुम्ही इथं राहतात? काही नाही, हे नोटीस यायला लागल्या आम्हाला, नगरपालिकेने दिली. बरं. मला सांगा बाबा, तुम्हाला नोटीस दिली, ठीक आहे, तुम्ही काय काम करता इथं? आम्ही सुतारी लावरी करतो. किती वर्षापासून? आम्ही 72 पासून आलेलो. हा. तसेच आपल्यासोबत भादले आई आहेत, म्हणजे जे बाबा आहेत त्यांच्या पत्नी आहेत, त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. आई, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. शकुंतला उत्तम भादले. बरं.
आई मला सांगा, तुमची ही जी जागा आहे, काय काय जागेचा काय वाद झालेला, काय सांगणार? जागेचा वाद काय, येतो आम्हाला मामीत बहीण त्यांनी आणलेलं आहे इथं. बर आम्हाला 50 वर्ष झाले, 72 पासून आम्ही इथं राहतो. बर हा 3 मुलं आहेत. हा नाचुंड पचुंड इथंच झालेली आहेत. बर. तर आई तुम्ही ज्यावेळेस 50ला इथं आला, 72ला इथं आलेला आहात, तर 72 नंतर तुम्ही इथं आलात, तुम्हाला बसवलं, तेव्हापासून इथं राहता तुम्ही? तेव्हापासून इथं राहतो आम्ही. इथंच मतदान, इथं सगळं 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 काही आपण तर इथं. काय विषय झाले तुमच्या या जागे संदर्भात, काय सांगणार? हे येऊन राहिले, आता आल्यात नोटीस यंदा. कोणी दिली? ही नोटीस नगरपालिकावाल्यांनी. काय म्हणतात नगरपालिकावाले? नगरपालिकावाला म्हणते तू इथून हाला, तुम्ही उठा. बर. हा. मग तुमची मागणी काय आहे आता? आता आमची मागणी काय आहे, आम्हाला इथून हलू नका. का बरं, कशामुळे असं का वाटतंय तुम्हाला हलू नका? आता आम्हाला वाटतंय की आम्हाला दुसरीकडे जाऊ नये. कुठं जायचंय, कुठं टेकायचं एवढं बारदाना नाचुंड पचुंड चालू आम्ही, तर आम्हाला वाटतं इथंच राहावा. बर बर. हा मग तुमची मागणी काय शेवट? आमची मागणी आम्हाला पळून देऊ नये, याय ना इथून बर. पळून लावू नये. चालेल. हा. तसेच आपल्यासोबत ते बाबा जे त्यांचे चिरंजीव म्हणजे कैलास बादले हे दादा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. दादा, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. कैलास उत्तमराव भादले. बरं दादा, तुम्ही किती वर्षापासून राहते इथं? इथं आमचे आईन वडील आलते 72 मध्ये आलते. इथे शेती होती त्यावेळेस आलते. आणि त्याच्या बाद इथं माझा त्याच्या बाद जन्म झाला. 72च्या बादचा आहे मी. कुठं जन्म झाला बा? इथं जी जागा आहे राहतोय त्या जागेतच झालेला आहे. इथं तुमचा जन्म झाला? बरं. 40 वर्षाचा आहे मी. आता हे आम्हाला लोक तरा द्यायला, कारण की आमचं पत्र शेड आहे इथं. बरं शेड असल्यामुळे हे जरा मोठे मोठे बिल्डिंग आहे, ते मोठे मोठे लोक आहेत. बरं. हे आम्हाला ताण व्हायला लागला की बाबा नगरपालिका आम्हाला नोटीस का द्यालेली. याच्या आधी आम्ही नव्हतो का इथं. 50 वर्षाच्या आधीपासून तेव्हा नोटीस आली नाही. ह्या वर्षी कसं काय नोटीस आली आम्हाला हे कळा ना. हे नोटीस कशाबद्दल देतात? ही दुसरी नोटीस आलेली आहे आम्हाला. इथं उठा म्हणतात. आज आम्ही तुम्हाला सांगतो नातनगर पटवले झाले, नाहतोय आम्हाला. आणि असं जरा करायला लागले. आमचे आई वडील आहे, आई वडिलाला बी असं हे लोक जरा हे करायला लागले. त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी सरकारनं काही मदत करावं. दादा, तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे सांगितले की तुम्ही 72ला तुमचे वडील आले. हां 72ला वडील आल्याच्या नंतर तुमचाही जन्म इथं झालेला आहे, हां. बरोबर आहे? तर तुमची काय मागणी या संदर्भात नगरपालिका प्रशासनाला? मागणी हीच आहे की आम्हाला नोटीस नाही भेटा. इथं आमची जी जागा आहे ती जागा आमचीच राहावा, हे आम्हाला हे करावं. नोटीस देऊ नये नगरपालिकाने. यांचा अधिकार फक्त आमचं हे जागेवर अधिकार आहे. आम्हाला ही जागा पाहिजे, दुसरी जागा देऊ नये, न्याय भेटावं. तसेच आपल्यासोबत या ताई देखील आहे. ताई काय सांगत आपण चर्चा करू. ताई, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. राणी विलास भादले, बरं. राहणार आंबट. बरं. ताई, काय सांगणार आहात तुम्ही? आम्ही म्हणजे ह्या जागेवर आम्ही आता 72 सालापासून आपले सासू सासरे राहते इथं. तर माझ्या नवऱ्याला गोळ्या चालू आहे आता. बरं. आणि माझ्या नवऱ्याला गोळ्या चालू असताना यांनी नगरपालिकाने असं उचलून धरली. मग आम्ही गरिबांनी कुठं जायचंय, काय करायचंय? हा, त्यांना पण कळायला पाहिजे ना. साऱ्या गल्लीवाल्याला माहिती माझा नवरा येडा आहे म्हणून. त्यांना गोळ्या चालू आहे आता. यांनी तसं करू नये, एवढी माझी विनंती. ताई, मला सांगा, नगरपालिकेने तुम्हाला नोटीस दिलेली आहे, हो. तर त्या किती नोटीस दिल्या आणि या नोटीसच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं? या नोटिसात म्हणजे असं हे लिहिलेलं आहे. मग याच्याबद्दल काय लिहिलेलं आहे त्या नोटीस मध्ये? इतकं फालतू बोलत असते का? मग आम्ही बाया माणसं आहे म्हणजे वागणूक काय वेगळी असते का? आम्ही गरीब आहेत, आम्ही धंदा करून खातो, काम धंदा करतो. आम्ही एक दिवस पण हे नाही करत. आम्हाला एक दिवस भेटतं काम, एक दिवस नाही भेटत, असं करून आम्ही खातो. यांना काय त्रास आहे? गल्लीवाल्याला काही त्रास नाही ना. ताई, मला सांगा, तुम्ही ज्या जागेवर राहता त्या जागेसंदर्भात तुमचं काय म्हणणं? त्या जागेसंदर्भात माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की ही आमची जागा आम्ही सोडणार नाही. आणि किती बी आम्हाला हे केलं तरी आम्ही सोडणार नाही. आम्ही उपोषणाला बसू. तसेच आपल्यासोबत दुसरे देखील ताई आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव गीता कैलास भादले, राहणार आंबड. ताई, मला सांगा, तुम्ही इथे किती वर्षापासून राहता? माझे सासरे 72 पासून इथे राहत येतो. 50 वर्ष झाले. आणि बोरीहून आलेले ते राहायला इथं. बरं. हां. आणि माझ्या लग्नाला झाले 15 ते 20 वर्ष. बरं. हां. तर ताई, तुम्ही इथं राहत असताना तुम्हाला काय अडचणी आल्या, त्याबद्दल काय सांगा? आम्हाला अडचण आतापर्यंत काहीच नव्हती आली, पण आता या वर्षी 2 महिने झाले आम्हाला नोटीस आली नगरपालिकाची. नगरपालिकेची नोटीस आली आम्हाला, कारण की उठा, तुमचा काही प्रूफ दाखवा आम्हाला. मग आम्ही 50 वर्षापासून राहतो, हेच प्रूफ आहे ना आमचा. हां.